पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने पुण्यामधील रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। महावितरणमधील भ्रष्टाचार, प्रादेशिक संचालकांच्या बेकायदा नेमणुका या विरोधामधील आंदोलनाबाबत आणि वाचिकेबाबत संतोष सौदणकर यांचा परवाना रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आले आहे। पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने पुण्यामधील रास्तापेठ येथील महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। महावितरणमधील भ्रष्टाचार, प्रादेशिक संचालकांच्या बेकायदा नेमणुका या विरोधामध्ये आंदोलनाबाबत किंवा याचिकेबाबत संतोष सौदणकर यांचा परवाना रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर आणि शिवशाही व्यापारी संघटनेचे युवराज दाखले यांनी पाठिंबा दिला आहे। पुणे महावितरण विभागामधील भ्रष्टाचार तसेच अधिकारी वर्गाच्या बदल्यांमधील अनियमितता आणि प्रादेशिक संचालकांच्या बेकायदा नेमणुका याबद्दल महावितरणचे प्रादेशिक संचालक कृष्णराव ताकसांडे यांच्या विरोधामध्ये संतोष सौदणकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। या अकसामधनं महावितरणमध्ये काम बंदीचे आदेश लागू केल्याचा आरोप संतोष सौदणकर यांनी केला आहे। पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार अशी गर्जना उपोषणकर्त्यांनी केली आहे। नमस्कार, मी संतोष रमाकांत सौदणकर। मी महाराष्ट्र राज्य विद्युत सहनियंत्रण समितीचा पुण्याचा सदस्य आहे आणि शिवाय पुणे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर पण आहे। मी जो 2 वर्षात या महावितरणमधला इन्फ्रा आणि बदल्यांमधला जो भ्रष्टाचार बाहेर काढला आणि कोर्टामध्ये 3 याचिका दाखल केल्या, लोकांचे प्रश्न मांडले, याच्यासाठी महावितरणने मला माझं लायसन्स डिबार करून हे जो मला पारितोषिक दिलेलं आहे आणि त्यांच्या या तुगलकी निर्णयाविरुद्ध मी आज इथं माझ्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूंसह उपोषणाला बसलेलो आहे। याच्यामध्ये प्रादेशिक संचालक पुणे यांची जी निवड झालेली आहे प्रादेशिक संचालकपदी, त्याच्या अगोदर कार्यकारी संचालक म्हणून आणि त्याच्या अगोदर मुख्य अभियंता म्हणून या तिन्हीमध्ये भ्रष्टाचाराच्या पद्धतीने त्यांची निवड झालेली आहे। 2010 याच प्रादेशिक संचालक यांना कंपनीनं बडतर्फ केलं होतं व त्यांच्यावर वीज चोरीला मदत केली म्हणून गुन्हासुद्धा दाखल केला होता। या अधिकाऱ्याने सामदांड पैशाचा वापर करून या आघाडी सरकारमध्ये त्यांना केलं होतं, पण युती सरकारमध्ये याने हा सगळं मंत्र्यांना हाताशी धरून ही 3 प्रमोशन्स या 3 वर्षात घेतलेली आहेत। मोदीचं त्यांना खाणे ना खाणे दूंगा या उक्तीचा अतिशय उलट यांनी वापर सुरू केलेला आहे। हमी खाएंगे आणि असा खादाड अधिकारी या महावितरणने या पुण्यासाठी नेमलेला आहे। ज्या 9 इन्फ्राच्या ज्या योजना होत्या त्याच्यामध्ये 9 अधिकाऱ्यांना विजिलन्सने दोषी धरलेला आहे संपूर्ण चौकशी करून आणि या अधिकाऱ्यांकडं जुलै 2017 यांना त्या सर्वांना सस्पेंड करा, याच्यावर कारवाई करा म्हणून वरिष्ठ कार्यालयाने यांना सांगितले होते, परंतु या अधिकाऱ्याने सगळ्यांकडनं पैसे खाल्ले आणि कुठलीही कार्यवाही केली नाही। त्यावेळेस माननीय लोकायुक्त यांच्या विरुद्ध 27 मार्च 2018 याचिका दाखल केली, तेव्हा हे जागे झाले व 26 मार्च 2018 या सर्वांना पत्र पाठवल्याचं दाखवलं, परंतु प्रत्यक्षात एप्रिल महिन्यामध्ये यांनी त्यांना पत्र पाठवलं आणि बरोबर 8 महिन्यांनी यांना पत्र पाठवलं। शासनाचा एक GR आहे की ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत आणि त्यांचे दोषारोप सिद्ध झालेत प्राथमिक, त्यांना तात्काळ निलंबित करायचे आणि चौकशी होईस्तोवर त्यांना घ्यायचं नाही आहे, परंतु कुठल्याही अधिकाऱ्याला याच्यामध्ये निलंबित केलं नाही। उलट या सरकारने त्या अधिकाऱ्यांचं दोघांचं प्रमोशन केलं, दोघंजण रिटायर होऊन त्यांना सगळे पैसे देऊन घरी पाठवलेलं आहे आणि या सर्व याचं मूळ हे प्रादेशिक संचालक आहे। किती दिवस चालणार आहे आंदोलन आता आणि त्याचं शेवटचा उत्तर कसं असणार आहे आंदोलनाचं, काय स्वरूपाचं असणार आहे? हे काय करतात, सर्व ठिकाणी सांगतात की मी महावितरणची कामं घेतो म्हणून माझी अशी बदनामी करतात। मी आपल्याला प्रांजळपणे सांगतो, मी महावितरणचे एकही टेंडर घेत नाही आणि व्यावसायिक क्षेत्रातून माझी निवड झालेली आहे आणि हे जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही, माझं लायसन्स मला परत मिळत नाही, तोपर्यंतही मी बेमुदत आंदोलन चालू ठेवणार आहे उपोषण। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे।
सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।